नमः शिवाय. अध्याय 33. सप्तर्षींनी शिवजींचे ईश्वरत्व पटवून दिले. ब्रह्मदेव नारदांना म्हणाले, हे मुने, हिमालयाने सप्तर्षींची पूजा केली आणि आगमनाचा हेतू विचारला. त्यावेळी ते म्हणाले, हे शैलराज, भगवान शंकर हे जगाचा पिता आहे आणि पार्वतीला जगन्माता समजतात. त्यामुळे तू आपली कन्या शिवजींनाच दे, त्यामुळे तुझा नावलौकिक सर्व जगात होईल. त्यावेळी हिमालयाने हात जोडले आणि म्हणाला, आपण जे म्हणता आहात ते खरे आहे. तो वैष्णव ब्राह्मण येथे आला होता. त्याने शिवजींबद्दल काही विपरीत गोष्टी सांगितल्या. त्यामुळे मेनीच्या डोक्यामध्ये तेच भविष्य बसले. म्हणून आपल्या कन्येचा विवाह शंकरांशी होऊ द्यायचा नाही असे तिने निश्चय केला आहे. तिला कितीही समजावून सांगितले तरी तिला आता पटत नाही. सप्तर्षींनी अरुंधतीला मेनाकडे पाठवले. अरुंधती मेनाला म्हणाली, मी अरुंधती आहे, तुला भेटण्यासाठी येथे आली आहे. माझ्यासोबत सप्तर्षी आले आहेत. अरुंधतीने मेनीला सर्व पटवून सांगितले. इकडे सप्तर्षींनी हिमालयाला पटवून सांगितले की पार्वतीने तपश्चर्या केल्यामुळे शिवजी तिचे पाणी ग्रहण करणार आहेत हे मेनीला कळाले. तसेच तारकासुराचा वध केला पाहिजे याची जाणीव झाली. महर्षी वसिष्ठ म्हणाले, शिवजींच्याकडे लौकिक संपत्ती नाही असे वाटते, परंतु कुबेर त्यांचा दास आहे. ते ज्ञानाचे अधिपती आहेत, सर्वांचे ईश्वर आहेत. त्यांना लौकिक संपत्तीची काय इच्छा असणार? ते ब्रह्मा, विष्णू व महेश या त्रिविध रूपांनी प्रसिद्ध आहेत. भगवान शंकर हे अंगाला चिताभस्म लावतात. त्याचे कारण सतीचे अस्थिचूर्ण म्हणून ते त्यांना अत्यंत प्रिय आहे. आपल्या पतीचा अपमान झाला म्हणून दक्षकन्येने यज्ञकुंडात उडी घेतली होती. पार्वतीने कठोर तपश्चर्या केली. त्यावेळी वृद्ध ब्राह्मणाचे रूप घेऊन शिवजींनी तिची परीक्षा घेतली, परंतु तिने शिवजींची आराधना बंद केली नाही. शिवजी माझे जीवन सर्वस्व आहेत हे तिने पटवून सांगितले. आता तारकासुराचा वध करायचा आहे, तरी दोघांना विवाह करणे आवश्यक आहे. तू आपल्या पार्वतीचा विवाह शिवजींशी करून देऊन सर्व कुळाचा उद्धार कर. अध्याय 34. अनरण्य राजाची व्यथा आणि कथा. ब्रह्मदेव नारदांना म्हणाले, हे मुने, महर्षी वसिष्ठ हिमालयाला समजावून सांगत असता अनरण्य राजाचा उल्लेख केला होता. तेव्हा हिमालयाच्या मनात अनरण्य राजाचे चरित्र जाणून घेण्याची इच्छा झाली. हिमालयाने विचारले, हे ब्रह्मन, हा अनरण्य राजा कोण? त्याला आपली कन्या ब्राह्मणाला का द्यावी लागली? वसिष्ठ म्हणाले, इंद्रसावर्णी नावाच्या 14व्या मनूच्या वंशात अनरण्य नावाचा राजा होऊन गेला. तो सप्तद्वीपांचा अधिपती होता. मंगलारण्य राजाचा हा शक्तिमान पुत्र मोठा शिवभक्त होता. भृगु ऋषींना पुरोहित करून त्याने 100 यज्ञ केले. देवांचे इंद्रपद देखील त्याने नाकारले. त्या राजाला अनेक पुत्र व पद्मा नावाची एक मुलगी होती. पद्मा उपवर झाली तेव्हा राजा वरसंशोधन करू लागला. पद्मा दिसण्यास सुंदर होती. एके दिवशी पिप्पलाद ऋषी तपोवनातून आश्रमाकडे चालले होते. त्यावेळी गंधर्व स्त्रियांबरोबर शृंगारयुक्त विहार करत होते. त्या क्रीडा पाहून पिप्पलाद ऋषींच्या मनातील कामभाव जागृत झाला. एके दिवशी पिप्पलाद पुण्यभद्रा नदीवर स्नानासाठी गेले होते. तेथे अनरण्य राजाची कन्याही विहार करण्यासाठी आली होती. तिचे सौंदर्य पाहून ऋषींनी तिच्या सखींना माहिती विचारली. त्यावेळी ऋषींना कळले की तिचे नाव पद्मा असून ती उपवर आहे. पिप्पलाद ऋषी अनरण्य राजाच्या सभेत गेले. राजाने त्यांचे स्वागत केले आणि त्यांना नमस्कार केला. त्यावेळी पिप्पलाद ऋषींनी सभेत राजाला सांगितले की आपल्या कन्येबरोबर मी विवाह करू इच्छितो. राजा घाबरला. सर्व भयभीत झाले. काय करावे हे कोणालाच काही कळेना. राजस्त्रिया, राजकन्या तर रडू लागल्या. त्याचवेळी राजगुरू आणि राजपुरोहित हे राजवाड्यात आले. एकंदर गंभीर परिस्थिती पाहून राजास विचारलं की जे काय झालं ते सांगा. राजाने सर्व हकीकत सांगितली. त्यावेळी राजगुरू व राजपुरोहिताने आपली कन्या पिप्पलाद ऋषींना देण्याची विनंती केली. त्याप्रमाणे राजाने आपली कन्या पिप्पलाद ऋषींना दिली. पद्माचा विवाह झाला. अनरण्य राजाने तप केले व तो शिवलोकी गेला. त्याचा ज्येष्ठ पुत्र कीर्तिमान याने राज्य करून सर्वांना सुखी केले. अध्याय 35. पद्माची परीक्षा आणि तिला मिळालेले धर्मराजाकडून वरदान. ब्रह्मदेव नारदांना म्हणाले, हे मुने, ही कथा श्रवण केल्यानंतर हिमालयाने वसिष्ठांना विचारले, महर्षी,
अनरण्याच्या कन्येचे पुढे काय झाले ते म्हणाले. मुनिश्रेष्ठ पिप्पलाद वयस्कर झाले. पद्माशी विवाह केल्यानंतर ते आपल्या आश्रमात आले. ते धर्मशास्त्राचे चिंतन करीत होते. ते राजकन्येशी अत्यंत आदराने वागत होते. तीही आपल्या पतीशी प्रेमाने सेवा करीत होती. एके दिवशी पद्मा सुर नदीवर स्नानासाठी जात होती. वाटेमध्ये तिला धर्म भेटला. त्याने तरुण मनुष्याचे रूप धारण केले होते. त्याच्या अंगावर दिव्य वस्त्रे होती. शरीरावर आभूषणे शोभून दिसत होती. तो म्हणाला, हे सुंदरी, तू तरुण आहेस. तुझे रूप मनमोहक आहे. तू राजाची पत्नी म्हणून शोभून दिसशील. मग पिप्पलाद मुनीशी का विवाह केलास? तू आश्रमात राहून कष्ट करत आहेस. तू माझी पट्टराणी झालीस तर तू सुखाने राहू शकशील. तरी पिप्पलाद ऋषींचा त्याग करून तू माझी भार्या हो. धर्मरथातून खाली उतरला. तो पद्माचा हात धरण्यासाठी पुढे आला. त्यावेळी पद्मा म्हणाली, हे नराधमा, तू दूर हो. माझ्याकडे नुसते पाहिलेस तरी क्षणार्धात तुझा नाश होईल. तुझ्या मनात जरी पाप निर्माण झाले तर त्याची फळे तुला भोगावी लागते. ज्याचे मन स्त्रीने हरण केले आहे त्याचे ज्ञान, तप, जप, होम, हवन, पूजन हे सारे व्यर्थ होय. तू माझ्याकडे कामभावनेने पाहिलेस त्यामुळे तुझा छळ होईल. धर्मराजा म्हणाला, हे माते, मी धर्म आहे. परस्त्रियांना मी माते समान मानतो. तुझी परीक्षा घेण्यासाठी मी हे सर्व केले, परंतु तू हे न जाणता मला शाप दिलास. आता माझे काय होणार? पद्मा म्हणाली, हे धर्मराजा, तू सर्व कर्मांचा साक्षी आहेस, तर माझी परीक्षा घेण्याची काय बरे आवश्यकता होती? मी तुला अज्ञानाने शाप दिला. कलियुगामध्ये तू अगदी क्षीण होऊन जाशील. सत्ययुगामध्ये तुझा पुन्हा उदय होईल. पद्माचे बोलणे ऐकून धर्मराजा प्रसन्न होऊन तो म्हणाला, हे पतिव्रते, तू खरोखर धन्य आहेस. तुझा पती तरुण होईल. तो रूपवान, गुणवान होईल. तुला पण कायम यौवन आणि सौभाग्य प्राप्त होईल. तुझे पुत्र नेहमी सुखात राहतील. हे शैलेंद्रा, हे जाणून तू आता तुझी कन्या शिवजींना दे. पार्वतीचा विवाह शिवजींबरोबर करून दे. त्यामुळे तुझे जीवन सार्थक होईल. अध्याय 36. शिवपार्वतीच्या विवाहाला हिमालय व मेना यांची मान्यता. ब्रह्मदेव नारदांना म्हणाले, हे मुदे, वसिष्ठाचे बोलणे ऐकून हिमालय, मेना व सर्वजण आश्चर्यचकित झाले. सर्वांनी विचार केला आणि ते म्हणाले, पार्वती देवकार्यासाठी निर्माण झाली आहे. तिचा अवतार हा शिवजींच्यासाठी आहे. शिवजी सर्वांचे ईश्वर आहेत. आता पार्वतीचा विवाह शिवजींशी करून द्या, यातच आपले सारे हित आहे. सर्वांचे बोलणे ऐकून हिमालय प्रसन्न झाले. अरुंधतीने पटवून दिल्यामुळे मीना राणीचेही मन पालटले. तिच्या मनातील सर्व प्रकारचे संशय नाहीसे झाले. सर्व प्रकारचे भय संपून गेले. हिमालयाने सप्तर्षींची सेवा केली. सर्वांना भोजन दिले आणि ते हात जोडून म्हणाले, हे श्रेष्ठ ऋषींनो, तुम्ही शिवजींची जी महती सांगितली त्यामुळे आमच्या मनातील शंका दूर झाल्या. पार्वतीचा विवाह शिवजींशी होणार म्हणून मी स्वतःला धन्य समजतो. सर्वजण शिवजींच्या सेवेत रमून जाऊ. मेनाने पार्वतीला उंची वस्त्रे आणि आभूषणे घालून सप्तर्षींच्या समोर बसवले. हिमालय आणि मेना म्हणाले, ही आमची कन्या शिवजींना आदरपूर्वक अर्पण करण्याचा निश्चय केला आहे. ऋषींनी पार्वतीच्या भाळी कुंकू लावले. तिच्या मस्तकी आपला वरदहस्त ठेवला व ते म्हणाले, हे मुली, तू खरोखर परमभाग्यवान आहेस. तुझे सर्व भावे कल्याण होईल. शुक्ल पक्षातील चंद्रासमान तुझ्या सद्गुणांचे तेज सर्वत्र पसरले. शिवजींना तू सुखदायक होशील. सप्तर्षींच्या प्रयत्नांना यश लाभले. त्यांनी हिमालयाला फळे फुले अर्पण केली. अरुंधतीने मेनाला हळदी कुंकू लावले. चौथ्या दिवशी शुभ मुहूर्तावर शिवपार्वतीचा विवाह करण्याचे दोन्ही पक्षाने निर्णय घेतला. हिमालयाचा निरोप घेऊन सप्तर्षी अरुंधतीसह शिवजींकडे गेले. त्यांनी घडलेला सर्व वृत्तांत सांगितला. हिमालय व मेनाने विवाहास मान्यता दिली आहे. आता तुम्ही गणांना आणि देवांना बोलवून घ्या आणि विवाहाच्या पुढील कार्यास लागा. शिवजी म्हणाले, मला विवाहाच्या तयारीची काही माहिती नाही, तरी शास्त्रविधीप्रमाणे आपणच सर्व तयारी करावी. सप्तर्षी म्हणाले, विष्णू, ब्रह्माजींना बोलवा. देवांसह इंद्राला बोलवा. श्रेष्ठ ऋषी, यक्ष, गंधर्व, किन्नर, सिद्ध, विद्याधर, अप्सरा यांच्यासह थोर महात्म्यांना बोलवा. अध्याय 36 समाप्त. जय जय रघुवीर समर्थ.